नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा हा व्हिडिओ आपण बँक ऑफ बरोदा कस्टमरसाठी बनवत आहे. बँक ऑफ बरोदाचं BOB वर्ल्ड जे ॲप आहे ते बऱ्याचदा काही कस्टमरांचं पिन चुकीचा टाकल्यामुळे किंवा पिन विसरल्यामुळे ॲप बंद झालेलं असतं. तर ते ॲप बंद झालेले पुन्हा चालू कसं करायचं किंवा त्याचा पिन रिसेट कसा करायचा त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण बाबा कोणत्या ठिकाणी चुका करतो पासवर्ड रिसेट करताना, तर हेही तुमच्या लक्षात येईल. तर चला बघूया आपण कशा पद्धतीने पासवर्ड रिसेट करायचा ते. पहिल्यांदा आपल्याला ATMमध्ये ATM कार्ड इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला भाषा निवडायची आहे. भाषा निवडल्यानंतर आपल्याकडे 3 ऑप्शन येतील. त्यामध्ये एंटर ATM पिन ऑप्शन निवडून आपण ATM पिन एंटर करायचं आहे. ATM पिन एंटर केल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन येतील. त्यामध्ये आपल्याला डाव्या साईडचा BOB वर्ल्ड मोबाईल बँकिंग हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन, त्यानंतर आपल्या अकाउंटला लिंक असणारा 10 डिजिटचा आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ते एंटर केल्यानंतर परत पुन्हा एकदा आपल्याला 10 अंकी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. करेक्टला क्लिक करायचं आहे. सेविंग अकाउंट, आपल्याला मेसेज येईल रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल. यानंतर आपल्याला मोबाईल बँकिंग रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी आपण परत पुन्हा एकदा ATM मशीनमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत तेच ऑप्शन येतील. भाषा निवडायची आहे. भाषा निवडल्यानंतर आपल्याला ATMचा पिन एंटर करायचा आहे. ATMचा पिन एंटर केल्यानंतर आपल्याला BOB वर्ल्ड ऑप्शनमध्ये जायचं आहे. भाषा इंग्लिश निवडतो आहे आपण. त्यानंतर आपण एंटर ATM पिन, त्यानंतर आपण ATMचा पिन एंटर करतोय. ATMचा पिन एंटर केल्यानंतर BOB वर्ल्ड मोबाईल बँकिंग ऑप्शनमध्ये जातोय. त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला आता रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक वन टाईम ॲक्टिवेशन की आलेली असेल. ती ॲक्टिवेशन की वापरून आपल्याला मोबाईल बँकिंग चालू करायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन बँकिंग रिलेटेड माहितीचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. थँक्यू.